वर्सोवा पंचायत समिती बहुतेक सर्व विजयी राष्ट्रवादी उमेदवाराकडून हा विजय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामुळेच शक्य झालाय अशी भावना व्यक्त केली जात आहे। हेच त्यांच्या कामाची पावती, सांभाळलेल्या भूमिकेची आणि जनतेशी असलेल्या नात्याची खरी पावती मानली जात आहे। या पार्श्वभूमीवर सर्व विजयी उमेदवारांनी नेमकं काय सांगितलं, विजयाचं श्रेय कुणाला दिलं आणि पुढील काळात जनतेसाठी काय भूमिका घेणार असल्याचं म्हटलंय, तेच आता आपण थेट त्यांच्या बाईट मधून पाहणार आहोत। चला तर सविस्तर पाहू। चाकूर तालुक्याचे आणि माझ्या जानव गटाच्या वतीनं आभार व्यक्त करतो की आमचे नेते आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेबांना ज्या पद्धतीनं सर्व जनतेस आवाहन केलेलं होतं की खरी दादाला श्रद्धांजली द्यायची असेल तर आपण आपल्या घड्याळाला साथ द्या, त्या अनुसरूनच या सर्व जनतेनं आमची मायबाप जनता आम्हाला भरघोस असं सर्वच ठिकाणी आम्हाला राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी निवडून दिलेले आहेत। त्याबद्दल खरं तर जनतेचे आभार मानले पाहिजे आणि पुन्हा एकदा मी माझे सर्व आमच्या पक्षाचे आमचे कुटुंब प्रमुख मान्य अजितदादा पवार यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो। सहकार मंत्री खरं तर लाडका कार्यकर्ता म्हणून तालुक्यात ओळख आहे आणि लाडक्या कार्यकर्त्याला जनतेने खूप मोठ्या प्रचंड मताने विजयी केलाय। काय वाटतंय, आज भावनिक दिसताय, थोडस म्हणजे दम जास्त हे करतोय, आनंदाचा खरं तर आहे, पण शेवटी विजय हा नक्की आहे। विरोधकांना आजच्या दिवशी प्रचार झालाय, सगळं संपलंय, पण आज शेवटी समारोप कशा पद्धतीने कराल? नक्कीच या ठिकाणी आमचे नेते आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी या मतदारसंघात पायात भिंगरी बांधून आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या या निवडणुकीमध्ये आपले पूर्ण क्षमतेने उतरले आणि त्याचबरोबर माझ्या समोर तर, कारण हा सहकार मंत्र्याचा फार जवळचा आहे म्हणून प्रत्येक विरोधक आमच्या मतदारसंघावर एक नजर ठेवून होते। माझ्या समोरचा तर प्रस्थापित उमेदवार हा विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीचा असा उमेदवाराची माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही आज धुबी पछाड करून पाठ लावलेली आहे। नमस्कार, माझं नाव सावित्रीबाई दगडू केदार, मी जानवळ पंचायत समिती गणातून निवडून आले आहे। तरी मी सर्वांची आभारी आहे। आजी निवडून आले, आजी आज पंचायत समितीचे सदस्य झाले, यू आर यंग जनरेशन युथ मध्ये आहे, काय वाटतं? मी खूप आनंदी आहे। माझा आनंद गगनात मावेनासा झालाय। माझी आजीला निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खूप आभार व्यक्त करते।